नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी एका नवीन पोस्टबद्दल आपल्याला सांगणार आहे. जी की एक सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला रेग्युलर स्टडीमध्ये ती आपल्याला क्रॅक करता येईल. तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया आधी की ही पोस्ट नेमकी काय आहे, काय नाही ते. ही एक मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पोस्ट आहे. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 444 आहेत. याच्यामध्ये 2 पोस्ट डिव्हाईड झालेल्या आहेत. एक सेक्शन ऑफिसर आणि एक असिस्टंट सेक्शन ऑफिसर. तर त्याआधी आपण आपल्या थोडं क्लासबद्दल जाणून घेऊया, की क्लासमध्ये काय-काय ऑफर आपल्याला असतात आणि कोणते-कोणते लेक्चर्स आणि बॅचेस आपण इथे येऊन अटेंड करू शकतो. मित्रांनो, आपली एक नवीन बॅच आता 24 जानेवारीला ऑनलाईन चालू होणार आहे. त्याबद्दलचा मी माहिती देतो, की ह्या बॅचचं नाव आहे बँकिंग प्राईम 5.0. यामध्ये आपल्याला पूर्ण प्रकारचे जे काही एक्झाम्स आहेत, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जी-के, जी-एस सर्व प्रकारची तयारी या बॅचमधून आपण करणार आहोत. आता आपण या बॅचबद्दल जर आणखी माहिती घ्यायची असेल, तर आपल्याला प्रथम या ॲपवर जावं लागणार आहे आणि तिथे ते डाउनलोड करून प्ले स्टोअरवर हे डाउनलोड करून आपण या बॅचबद्दल जास्त माहिती घेऊ शकतो. आपण याच्यानंतर आपल्या क्लासेसचे काही रिझल्ट्स पाहणार आहोत. आजपर्यंत जे काही रिझल्ट्स आपल्या संकल्प एज्युकेशनतर्फे दिलेले आहेत, जे लोकं आपल्या समोर आहेत आज बँकिंगमध्ये, इतर इन्शुरन्सच्या ठिकाणी ते आपण पाहू शकतो. यानंतर हे एस-बी-आय ज्युनियर असोसिएटचा रिझल्ट आहे. यामध्ये पण आपले बऱ्यापैकी रिझल्ट होते. भरपूर मुलं आपले सिलेक्ट झालेले होते. त्यानंतर पुढचा एक इन्शुरन्सचा एक्झाम आहे. त्याबद्दल पण आपण बऱ्यापैकी रिझल्ट झालेला आहे मुलांना आणि मुलं बरेच क्वालिफाय झालेले आहेत. तर आपण आता चालू करूया, की आपली जी काही पोस्ट होती त्याबद्दलची माहिती. मित्रांनो, ही सेक्शन ऑफिसरची पोस्ट आहे. याच्यामध्ये 2 पोस्ट केले त्यांनी एकत्र दिलेली आहे. एक सेक्शन ऑफिसर आणि एक असिस्टंट सेक्शन ऑफिसर. सेक्शन ऑफिसर म्हणजे काय ते सांगतो थोडक्यात, की सेक्शन ऑफिसर म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटचा कोणत्याही एक हेड असतो. ज्याच्यानंतर क्लेरिकलचा स्टाफ त्याच्या अंडर काम करत असतो. सेक्शन ऑफिसरची पोस्ट ही एक गॅझेटेड पोस्ट आहे. या पोस्टचे जे काही इम्पोर्टंट डेट आहेत ॲप्लिकेशनचे वगैरे ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊया. ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत आपले 8/12ला. त्यानंतर 12/1/24 हा लास्ट डेट असणार आहे आपला अप्लाय करण्याचा. याच्यानंतर ॲप्लिकेशन स्वीकारलं जाणार नाहीत सध्या तरी मिळालेल्या माहितीप्रमाणे. अ, तर त्वरित या ज्या काही वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण आपलं ॲप्लिकेशन पूर्ण करावं. आणि थोडक्यात सांगायचं झालं की सी-एस-आय-आर काय आहे आणि तर ती एक ऑटोनॉमस बॉडी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. म्हणजे आपली जी काही पे स्केल जे असणार आहेत आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही पे स्केल असतील त्या पे स्केल अनुसारच आपल्याला पेमेंट किंवा सॅलरी असणार आहे. पुढे जाऊया याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ. हे नंबर ऑफ पोस्ट बद्दल माहिती आहे. सेक्शन ऑफिसर ही एक गॅझेटेड ग्रुप बी ची पोस्ट आहे. सॅलरी पे स्केल इथे आहे. याची इसेन्शियल क्वालिफिकेशन फक्त युनिव्हर्सिटीची डिग्री आहे आणि मॅक्सिमम एज लिमिट 33 एज आहे. अ, त्या अप्लाय करताना आपल्याला एक कोड लागणार आहे. तो कोड पण इथे स्पेसिफाय केलेला आहे त्यांना आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर सबऑर्डिनेट टू ही पोस्ट ही नॉन गॅझेटेड पोस्ट आहे. ग्रुप बीची आहे. हिचा पे स्केल पण जवळपास सारखाच आहे. डिग्री लागणार आहे मिनिमम क्वालिफिकेशन त्याला युनिव्हर्सिटी लेव्हलची. त्याला काही पर्सेंटेजची अट नाही आहे आणि मॅक्सिमम एज लिमिट जी आहे ती 33 वर्ष आहे. चला पुढे जाऊया. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, की याच्यामध्ये जे काही स्पेसिफिकेशन असणार आहे, हे जेवढे सेक्शन ऑफिसर आहेत त्याच्यामध्ये पण काही स्पेसिफिकेशन कॅटेगरी वाईज डिव्हाईड केले गेलं आहे. की जनरलसाठी 28 पोस्ट आहेत, फायनान्स अँड अकाउंटसाठी 26 पोस्ट आहेत, त्यातून स्टोअर अँड पर्चेसिंगसाठी 22 पोस्ट आहेत. तर त्यांचे डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये याला डिवाइड केलेलं आहे आणि त्यांची पोस्टिंग असणारी त्या हिशोबानं होणार आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसरमध्ये पण सेम आहे. जनरलसाठी 37 आहेत, फायनान्स अँड अकाउंटसाठी 83 आहेत आणि स्टोअर अँड पर्चेससाठी 48 आहेत.
फीस बद्दल सांगायचं झालं तर ॲप्लिकेशन फीस पाहू शकतो आपण की जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 आहे आणि बाकीच्यांसाठी नील आहे. म्हणजे पीडब्ल्यूडी, वुमन, एस सी एस टी, एक्स सर्व्हिसमॅन, CSI डिपार्टमेंटचा काही कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी फीस नील असणार आहे. पुढे पाहूया आणखी काय काय आहे ते. 33 वर्ष सांगितले की मॅक्झिमम एज लिमिट आहे ती जनरल कॅन्डिडेटसाठी. पण जर का आपण या कॅटेगरीत येत असतो तर इथे आपल्याला एज रिलॅक्सेशन जे काही रेग्युलर आहे ते मिळतं आहे. जसं की 5 SC ST साठी 5 वर्ष, PWD साठी 10 वर्ष, त्याच्यानंतर SC ST ॲडिशनल PWBD असेल तर त्याला 15 वर्ष. तर हे असं प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं कन्सेशन किंवा एज रिलॅक्सेशन मिळत आहे आपल्याला. आता एक्झाम कशी असणार आहे त्याबद्दल थोडक्यात पाहूया आपण. मित्रांनो, याला 3 पेपर असणार आहेत. पेपर 1, 2 आणि 3. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आणि CPT ही क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे, ती असिस्टंट सेक्शन ऑफिसर करिता असणार आहे फक्त. पेपर 1 मध्ये 150 मार्क्सचा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन दोन्ही मिक्स असणार आहे. जनरल अवेअरनेसमध्ये 100 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स, एका मार्कला 1, आणि इथे निगेटिव्ह मार्किंग ही रेग्युलर एक्झामपेक्षा जास्त आहे. 1/4 0.25% ही निगेटिव्ह मार्किंग असते जनरल एक्झाममध्ये. इथं 0.33 म्हणजेच 3 प्रश्न जर चुकले तर आपला 1 मार्क जाणार आहे. एकाच 3 अशी मार्किंग आहे निगेटिव्ह, रेग्युलर एक्झामपेक्षा जास्त आहे. ज्यावेळेस पेपर फर्स्ट सेकंड क्वालिफाय होतील त्यावेळेस आपल्याला थर्ड पेपरसाठी आपण एलिजिबल असणार आहेत. आणि ज्यावेळेस हे तिन्ही पेपर आपण क्वालिफाय होतील त्यावेळेस इंटरव्ह्यूसाठी आपण क्वालिफाय करणार आहोत. आणि CPT जी कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आहे ती फक्त असिस्टंट सेक्शन ऑफिसर करिता असणार आहे. इथे बघा, ती 3 पेपर कंपल्सरी असणार आहेत. CPT असिस्टंट सेक्शन ऑफिसर करिता असणार आहे आणि इंटरव्ह्यू हा सेक्शन ऑफिसर करिता. असिस्टंट सेक्शन ऑफिसर करिता इंटरव्ह्यू सुद्धा नाहीये. इथं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे की जे काही कट ऑफ त्यांचा ठरेल त्या हिशोबानं क्वालिफाय झाल्यानंतर पेपर 3 म्हणजे जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे त्याच्याबद्दल आपल्याला तो पेपर आपण देऊ शकणार आहोत. हा एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर या 2 पेपर नंतर होणार आहे. पण हा ज्यावेळेस आपण फर्स्ट सेकंड पेपर क्वालिफाय होऊ त्यानंतरच हा पेपर आपण देऊ शकणार आहोत. पुढे जाऊया, आणखी काय महत्वाचं आहे या ॲडमध्ये पाहू. हा सिलेबस आहे जनरल की नेमका पेपर 1 साठी काय काय सिलेबस असणार आहे. इथे पाहू शकतो आपण की हिस्ट्री, इंडियन नॅशनल मुवमेंट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि करंट इव्हेंट, नॅशनल इम्पॉर्टन्स. आता इथं 2 पॉईंट पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हा जीकेचा पेपर आहे पूर्णपणे. पण मित्रांनो तसं नाही आहे. जीकेचा पेपर जरी असला तर हा कंबाईन पेपर आहे. जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन टोटल मिळून कट ऑफ असणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपला भर ह्या गोष्टी प्लस आपले जे करंट इव्हेंट आहे त्याच्यावर पण असणार आहे. जर आपण इथं 50 मार्क पकडले आणि इथं 25 जरी पकडले तर 75 मार्क जवळपास आपल्या हातातले आहेत की ज्या गोष्टी आपल्याला आपण रेग्युलर करतो प्रत्येक एक्झाममध्येच. फक्त हिस्ट्री ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल मुवमेंट आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे जे काय याचा पॉलिटीचा भाग आहे तो थोडा आपल्याला वेगळा करावा लागणार आहे. आणि जे काय MPSCची वगैरे कोणी तयारी करत होते त्यांना पॉलिटीचा बऱ्यापैकी टच असतो, त्याच्यामुळे त्यांना तो पेपर इझी जाऊ शकतो. सेकंड पेपरबद्दल बघूया आपण की काय आहे ते. आणि कॉम्प्रिहेन्शन नॉर्मल आहे, जे काय आपल्याला रेग्युलर एक्झाममध्ये असतं तेच आहे. सेकंड पेपरमध्ये आपण पाहू शकतो की इथे आपल्याला रिझनिंगचा भाग आहे, त्याच्यानंतर क्वांटचा आहे, जनरल सायन्स आहे, इकॉनॉमिक सोशल डेव्हलपमेंट, जनरल इश्यूज, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. थोडाफार चेंज जरी असेल तरी कंबाईन असल्यामुळे आपल्याला तो अभ्यास करण्यासाठी जास्त एफर्ट्स नाही घ्यावं लागणार आहेत. आणि तिसरा पेपर डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपण पाहू शकतो की एसे रायटिंग आहे, प्रिसे रायटिंग आहे, त्याच्यानंतर लेटर ॲप्लिकेशन रायटिंग. तर हे 2-3 गोष्ट हे तर नॉर्मल गोष्टी आहेत की ज्या आपण रेग्युलर डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये कुठे असतात आपण त्या पाहू शकतो. त्यानंतर एक्झामचे सेंटर्स पाहूया आपण की कोणत्या कोणत्या सिटीज आहेत जिथे आपल्याला एक्झाम अवेलेबल आहेत. महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि पुणे या 2 ठिकाणी एक्झाम्स होणार आहेत. पेपर फर्स्ट टू सेकंड आणि थर्ड पेपरसाठी मात्र आपल्याला
पुणे या ठिकाणी महाराष्ट्रासाठी सेंटर आहे. बाकी आपल्याला बाहेरच आहेत त्याचे सेंटर सर्व. थर्ड पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे थर्ड पेपर आणि त्यानंतर CPTची जी एक्झाम असते जी असिस्टंट सेक्शन ऑफिसर करिता आहे, तर त्या याच्यासाठी पण आपल्याला पुणे हे ऑप्शन अवेलेबल आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर ही थोडक्यात माहिती होती या एक्झामबद्दल. पोस्ट चांगल्या आहेत. या पोस्टबद्दल आणखी असं जॉब प्रोफाईल म्हणजे जनरली एखाद्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस असतात आणि त्या ब्रांचेसमध्ये जसं की अकाउंट्स डिपार्टमेंट आहे, एखाद्या जिल्हा परिषदेचं अकाउंट डिपार्टमेंट आहे, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की एखादा जो काही डिपार्टमेंटचा हेड असतो, तर त्या लेव्हलची पोस्ट असते. सेक्शन ऑफिसर म्हटलं जातं त्याला आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर त्याच्या एक ग्रेड खालची. तर ही चांगली पोस्ट आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करू शकता. आपल्या क्लासवर जे काय वेगवेगळे बॅचेस चालू आहेत त्याच्यातून तुम्ही माहिती मिळू शकता की कशाप्रकारे आपण या गोष्टीची तयारी करू शकतो. तर पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.